चला तर ही भाजी कोण-कोण ओळखते, तर ही एक रानभाजी आहे आणि फांजी म्हणून ओळखली जाते. पावसाळ्यात अगदीच नैसर्गिकरित्या उगवली जाते, ऑर्गॅनिक आहे म्हणून आपल्या शरीरासाठी ही भाजी कधीही खाणं फायदेशीरच आहे. हीच काय कुठलीही रानभाजी आपल्या शरीरासाठी चांगलीच आहे. तर कधी कुठेही तुम्हाला ह्या रानभाज्या मिळाल्या तर त्या आवर्जून खाव्यात. तर काल नवरोबा शेतामध्ये गेले होते, तर त्यांना फांजीचा वेल दिसला आणि ते आवर्जून हे पानं घेऊन आले आणि म्हणाले, की याचे मस्त धपाटे बनव. तर इथे मी पानं सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले, थोडेसे जाडसर कापून हे शिजवून घेतले. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं बेसन घातलं, ठेचा घातला, सोबतच थोडंसं जिरं, ओवा, हळद, पांढरे तीळ घातले, चवीपुरतं मीठ घातलं आणि शिजवलेली जी पानं आहे ती पाण्यासकट घालून घेतली आणि छान घट्टसर कणिक मळून घेतली. नंतर याचे मस्त असे धपाटे लाटले आणि तव्यावरती तेल घालून दोन्ही साइडने छान असे भाजून घेतले. तर या पानांपासून तुम्ही फुंडके पण बनवू शकता किंवा डाळ घालून भाजी देखील बनवू शकता. तर इथे मी धपाटे बनवले आणि सोबतीला दही आणि शेंगदाण्याची चटणी. तर तुम्हालाही पानं मिळाले तर नक्की धपाटे बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू